जेवताना ताटामध्ये प्रत्येकाला काहीतरी खाण्यासाठी तोंडी लागतं. तर आज आपण चटपटीत कमी तिखट असणारी रांजण मिरची करणार आहोत. मराठवाडा स्पेशल रांजण मिरची कशी बनवायची हे आजच्या या व्हिडिओमध्ये आज आपण पाहणार आहोत. तर रांजण मिरची करण्यासाठी सुरुवातीला आपल्याला 5 ते 7 मिरची लागणार आहे. तर कमी तिखटाच्या मिरच्या लागणार आहेत. तुमच्याकडे जास्त तिखटाच्या असेल तर काही हरकत नाही आहे. त्याला तिखट कमी कसं करायचं हे सुद्धा मी ते सांगणार आहे. तर सुरुवातीला कढई गरम करायचे, त्यामध्ये 1 चमचाभर तेल टाकायचे. जिरे आणि मोहरीचा तडका देऊया. तर छान असं तडतडली मोहरी की त्यामध्ये लगेच आपल्याला लसूण टाकायचे. तर लसूण 3 पाकळ्या घेतल्या आहेत. मी छान अशा खलबत्त्यामध्ये ठेचून घेतलेत आणि त्यानंतर टाकलेल्या आहेत. लसूण छान असं परतले गेले की त्यामध्ये आपल्याला लगेचच मिरची आपण मधोमध कट केली होती ती टाकायची आहे. मिरची तुम्हाला कट करायची नसेल तर तुम्ही नाही कट केले तरी सुद्धा चालेल. आता यानंतर लगेच आपल्याला 1 चमचाभर बेसन घ्यायचे. तर बेसनाची पेस्ट करायची आणि या मिरचीमध्ये टाकायची आहे. तर टाकल्यानंतर एखादा मिनिटभर आपल्याला फक्त परतून घ्यायचं आहे. आणि छान असं परतून झाल्यानंतर चिमूटभर हळद टाकायची आहे. तर हळदसुद्धा छान अशी परतली गेली की लगेच आपल्याला त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे. तर मीठ टाकल्यानंतर त्यामध्ये आपल्याला महत्त्वाचं टाकायचं आहे ते म्हणजे दही. तर 1 चमचाभर दही टाकायचे. तर जास्त आंबट नको अशा प्रमाणात आपल्याला दही वापरायचं आहे. तर तुमची मिरची जास्त तिखट असेल तर तुम्हाला कमी तिखट करायची असेल तर अशा पद्धतीने आपण त्यामध्ये दही ॲड करायचे आणि आपल्याला ही रांजण मिरची बनवायची आहे. आता यामध्ये छान असा घट्ट ग्रेव्हीसारखा टेक्स्चर येण्यासाठी शेंगदाण्याचा कूट टाकायचे. तर 1 चमचा मी शेंगदाण्याचं कूट टाकले. तर या रांजण मिरची रेसिपीला जास्त वेळ लागत नाही आहे. खूप कमी वेळामध्ये होऊन जाते आणि पटकन तुम्ही जेवणासाठी ताटामध्ये वाढताना तोंडी लावण्यासाठी ही चटपटीत अशी रांजण मिरची नक्की करून पहा. तर मस्त अशी मराठवाडा स्पेशल रांजण मिरची खूप छान लागते. खाताना तर भन्नाट याची चव येते. आता यामध्ये आपल्याला गार्निशनसाठी काही कोथिंबीर टाकायचे. तर कोथिंबीर मी कट करून यामध्ये वरती सर्व केलेली आहे. तर आपल्याला परत परतायचं आहे. रांजण मिरची करताना आपल्याला पाण्याचा अजिबात वापर करायचा नाही आहे. थोडंसं दही वापरूनच आपल्याला याला वाफेवरती शिजवून घ्यायचं आहे. तर जास्त वेळ लागत नाही आहे. आपलं चटपटीत असं रांजण मिरची तयार झाली. मस्त असं जेवणाचं ताटसुद्धा तयार आहे. आता आपण याला सर्व करायला सुद्धा घेऊया. मस्त अशी भाकरीबरोबर, कडक भाकरीबरोबर किंवा शिळ्या भाकरीबरोबर तर खूपच मस्त लागते. चटपटीत असं तोंडी लावण्यासाठी ठेचाऐवजी तुम्ही अशा प्रकारे रांजण मिरची नक्की एकदा करून पहा आणि मला कमेंट करून सांगा की तुम्हाला ही रांजण मिरची रेसिपी कशी वाटली. आपल्या चॅनलवरती तुम्ही अजूनपर्यंत सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद.